नमस्कार मित्रांनो, आज आपण द्राक्ष बागेत आलो आहोत आणि आजचा व्हिडिओ आहे द्राक्ष तोडणीचा संपूर्ण प्रक्रिया। तर आपल्या परंपरेनुसार लहान मुलांच्या हातून द्राक्षाच्या घडाची पूजा केली आणि मग द्राक्ष तोडणीच्या कामाला सुरुवात केली। तुम्हाला माहीत आहे का, द्राक्ष तोडताना एवढी काळजी घेतात। चुकीच्या पद्धतीने जर घड तोडले तर खूप सारे नुकसान होतं। म्हणून द्राक्ष तोडणी ही खूप काळजीपूर्वक केली जाते। आपली द्राक्षे ही तोडणीसाठी पूर्णपणे तयार आहे। त्याचा रंग, आकार आणि गोडपणा पाहूनच द्राक्ष तोडणीला सुरुवात केली जाते। आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे, ब्रिक्स मीटरने आपण शुगर चेक केली होती आणि शुगर साधारणपणे 20 ते 22च्या दरम्यान आहे आणि मग आपण या द्राक्ष तोडणीला सुरुवात केली आहे। प्रत्येक घड हाताने कात्रीने कापला जातो। इथे मशीन वापरली जात नाही, कारण द्राक्ष खूप नाजूक असतात आणि मशीनचा वापर केल्याने बरेचसे घड असे डॅमेज होतात। तोडलेली द्राक्षे ही सावकाशपणे क्रेटमध्ये ठेवली जाते आणि पुढील द्राक्ष जोरात टाकली तर मणी सुटतात आणि मनुक्याचा क्वालिटी डाऊन होते, कारण सुटलेले मणी हे काळे पडतात। ही फक्त तोडणी नाही, त्यामागे शेतकऱ्याची मेहनत आहे। पाणी, औषध, देखभाल सगळं करून ही द्राक्षे तयार केली जाते। संपूर्ण वर्षभर आबादल्यानंतर हा टप्पा येतो द्राक्ष तोडणीचा। आपण पाहत आहात अशा पद्धतीने कात्रीने योग्य पद्धतीनं कट करून अलगदपणे क्रेटमध्ये ठेवली जातात द्राक्षे आणि कट झालेली द्राक्षे ही अशी बागेत बाहेर काढून गाडीत लोड करून ज्या ठिकाणी मनुके तयार करायचे आहेत तिथं शेडवरती घेऊन जातात। तिथे डिपिंगची प्रोसेस होते। आपण पुढील पार्टमध्ये आपण द्राक्षाची डिपिंग प्रोसेस आणि जाळीवरती अनलोडिंग कशी करतात याची पूर्ण प्रोसेस पाहणार आहोत। तरी नक्कीच पुढील पार्टमध्ये आपण मनुक्याची पूर्ण प्रोसेस पाहणार आहोत। आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।